नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. शिर्डीच्या साई मंदिरामध्ये परंपरागत दिवाळी साजरी करण्यात येते. कोरोना नियमांच्या पार्श्वभूमीवर साई मंदिरातला दीपोत्सव यावर्षी साध्या पद्धतीने साजरा केला जातोय. शनी शिंगणापूरमधल्या एका भक्ताच्या देणगीमधून साई मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. साईबाबा मंदिरात रूढी आणि परंपरेनुसार लक्ष्मीपूजनही केलं जाईल. परिसरातल्या हजारो भक्तांसह देशभरातल्या अनेक भाविकांमुळे साई नगरी सध्या फुललेली आहे. साईबाबांच्या मंदिरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. फुलांच्या सजावटी करण्यात आलेल्या आहे आणि सुरेख रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहे. सर्व साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घ्यावा व पुन्हा एकदा सगळ्या साई भक्तांना संस्थानतर्फे दिवाळीच्या शुभेच्छा. फक्त या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं की सध्या आपलं दर्शन संपूर्णपणे ऑनलाईनच चालू आहे. सर्व साई भक्तांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा. साईबाबांच्या द्वारकामाई मंदिरासमोर शिर्डीचे ग्रामस्थ आणि फुलांची सुरेख मनमोहक अशी आरास करण्यात आलेली आहे. फुलांच्या या सुरेख सजावटीमुळे अधिकच खुललेलं विठू माऊलीचं साजिर रूप आणखी खुलून दिसतंय, आणखी उठून दिसतंय. तुळस, झेंडू, गुलाब, अस्टर, शेवंती, जरबेरा, कागदा आणि कामिनीच्या फुलांची सजावट मंदिर गाभारा परिसरामध्ये करण्यात आलेली आहे. विठोबा पंढरीचा वास चंद्रभागेसान, पंढरीचा वास चंद्रभागेसान आणि दिवाळीच्या निमित्तानं पुण्यातल्या श्रीमंत श्री दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. दिवाळी सणामध्ये दिव्यांची आणि आकाश कंदिलांची सजावट आपण पाहत असतो. दगडूशेठ मंदिरावरही आकर्षक अशी आकाश कंदिलांची रंगीत में सिर्फ आपको दिखेगा कि गोवा में, महाराष्ट्र बाजू में है, कर्नाटका है, लेकिन गोवा में इसकी खासियत है कि ये नरकासुर दुष्ट कृत्यों पर, जो दुष्ट कृत्य होते हैं उसके ऊपर जय होती है. श्री कृष्ण ने इनका वध किया था और गोवा में खास करके ये प्रतिमा इनकी बना के आज सुबह दिवाली के शुभ अवसर पर इनका दहन करके गोवा के लोग अपने तरफ से दिवाली मनाते हैं. ये यही नहीं होता है, पूरे गोवा में अगर आप घूमेंगे गांव में, शहर में, तो सभी जगह ये मिलेगा. और इसकी खासियत ही यही है कि इनकी प्रतिमा दहन करके गोवा के लोग अपने शुभकामनाएं दिवाली एक में को देते हैं और इसका उत्सव मनाते हैं. दिवाळी आली की लक्ष्मी म्हणजेच केरसुणी विकायची आणि येईल त्या कमाईतून पोराबाळांना कपडे घ्यायचे आणि दिवसभर उन्हात अनहात बसल्यावर हाती 300-400 रुपये येतात. पण त्यासाठी घरच्या लक्ष्मीलाच लक्ष्मी विकायला घराबाहेर पडावं लागतं. तेव्हा कुठे आमची दिवाळी साजरी होते. ही कथा आहे खरं तर लक्ष्मी पूजनासाठी केरसुणीची विक्री करणाऱ्या महिला आणि पुरुष कारागिरांची. पाहूया या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट. दिवाळीमध्ये लक्ष्मीची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, सोलापूर इथून केरसुणी म्हणजे झाडू बनवण्यासाठी कच्चा माल येतो. लक्ष्मी विकून मिळेल त्या रोजगारावर दिवाळी साजरी करायची म्हणून सध्या देहुरोड येथील कुंचिकोर समाजाची लगबग सुरू आहे. शिंदोळ्याच्या फळापासून केरसुणी बनवली जाते. 3 महिन्यांपासून याची तयारी केली जाते. पिढ्यानपिढ्यांचा हा व्यवसाय आहे. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला केरसुणीला मान असतो, त्यामुळे तिच्या विक्रीच्या कमाईतूनच कुंचिकोर समाजातील लोकांचं लक्ष्मीपूजन साजरं होतं. पण लक्ष्मी कमावण्यासाठी त्यांना दिवसभर घाम गाळावा लागतोय. व्यवसायावरती नाही मॅडम, या वर्षी काही एवढं नाही बाजार. या वर्षी बाजारच नाही. या वर्षी लॉकडाऊनमुळे आहे ना, काहीच नाही बाजार. धंद्याच्या म्हटल्यावर आमचे दिवसभर ते 12 महिना येत झाडू बिडू येच बनवतो. आमचे झाडू बनवले की आमचे पोट चालते. महाराष्ट्रात केरसुणी बनवणं ही एक परंपरा आहे. मात्र शिंदाड संकटात सापडलाय. शिंदाड म्हणजे वनस्पतीचा फळ म्हणजेच पानं मिळवण्यासाठी या लोकांना भटकंती करावी लागते.
काही शेतकऱ्यांच्या शेतीलगत शिंदाड वनस्पती आहे, त्या ठिकाणी ते फळ विकत घेण्याची वेळच त्यांच्यावरती आली आहे। एक केरसुणी बनवण्यासाठी अफाट कष्ट घ्यावे लागतात। पानं सुकवणं, त्याचे काटे सहन करत परिवारातील सर्वच जण अगदी पहाटेपासून कामाला सुरुवात करतात ते थेट रात्रीपर्यंत। लय कष्ट केल्यावरच थोडा मिळणार, त्याच्यात काय नाही मिळायला लागलं आम्हाला। सकाळीपासून संध्याकाळपर्यंत करायला लागलं, थोडं कष्ट केला तर कमी भावातच झाडू जात आहे। आम्हाला काय लाभ नाही, काय नाही त्याच्यात। सकाळीपर्यंत संध्याकाळपर्यंत कष्ट करायचं, सगळं 200 300 400 पर्यंत मिळतं, तेवढंपर्यंत लय नाही मिळतं आम्हाला। दिवसभर काम केल्यावरच पोटासाठीच करतो तेवढं, आणि सकाळी 5 वाजता उठून बसल्या तर संध्याकाळी 7 वाजतापर्यंत काम करतोय। तेवढं पद्धतीने आमच्या पोटासाठीच करतात ना सगळे। हे सकाळी एवढं आपले धंदा पाणीच फक्त होतं, तेवढं ते फायदा किती होतो पाहिजेच्या परीक्षेच नाही, आपले पोटा पाणीचं काय सकाळी उठलं तर तेवढं पोटा पाणी भागतात तेवढंच आपण करतो। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीची पूजा केली जाते। दिवाळीच्या तोंडावर केरसुणी विकत घेतली जाते। मात्र फ्लॅट संस्कृती आली तशी केरसुणीची जागा फुलझाडून घेतली आणि केरसुणी तयार करणाऱ्या कुंचिकोर महिलांच्या घरातील लक्ष्मीचा ओघ मात्र कमी झाला, हे तितकंच सत्य आहे। गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ। मुंबईच्या दादरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये दिवाळीच्या निमित्तानं दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं। या दीपोत्सवामध्ये संपूर्ण मैदानाला विद्युत रोषणाई केली जाते। हा लखलखता दीपोत्सव पाहण्यासाठी मुंबईकर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर या मैदानात। तसंच आहे की दिवाळीचा हा आनंद, हा उत्साह मुंबईकरांचा किंवा मुंबईमधला हा अख्ख्या महाराष्ट्रात पोचावा याकरताची ही एक सुंदर फेरी आहे शिवाजी पार्कला, की तुम्ही सगळे सुद्धा तुमच्या गावात, शहरामध्ये किंवा तुमच्या घरी जर शक्य झालं तर अशी रोषणाई जितकी शक्य आहे, जशी शक्य आहे तशी करून दीपावली ही प्रकाशमान करू शकता। आनंददायी तर आपण करतोच, घरांमध्ये फराळाचा घमघमाट असणार आणि घर सुंदर तुम्ही स्वच्छ केलेलं असणार, सजवलेलं असणार। पण अशी जर रोषणाई तुम्ही करू शकलात तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या घरी, तर क्या बात है। आनंद देणारी अशी ही फेरी आहे। आम्ही तर तुमच्यासाठी ही फेरी मारली आहे, हा सुंदर फेरफटका मारलेला आहे। मला नक्की खात्री आहे की तुम्ही खूप मस्त फील केलं असेल, तुम्ही खूप एन्जॉय केलं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसलेसह सुवर्ण जोशी, न्यूज 18 लोकमत, दादर शिवा। दिवाळीच्या निमित्तानं दिवाळी पहाटचे जे कार्यक्रम असतात ते कार्यक्रम खरं तर प्रेक्षकांसाठी, रसिकांसाठी सांगीतिक मेजवानी घेऊन येत असतात। असाच एक दिवाळी पहाटचा कार्यक्रम थेट नवी दिल्लीमधला पाहूया।
श्रीमहागणाधिपतये नमः। श्रीगुरुभ्यो नमः। श्रीसरस्वत्यै नमः। सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणो वासरमणिरिव तमसा निराशिन्नाशेति विघ्नानां। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सो आता दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. आपल्याकडे किती वाजता उठायला सांगितलं माहिती आहे? म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर आपल्याला उठायचं आहे. सो नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला ब्राह्ममुहूर्तावर म्हणजे साधारण 3:30 ते 4च्या मध्ये आपल्याला उठायचं आहे. उठून घरी सगळ्यांना उठणं लावून उठणं पण कसं लावतो आपण? तिळाचं तेल घ्यायचं आहे बरं का. परत कुठलंही दुसरं तेल नाही घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये ऊब आहे. त्यामुळे तिळाचं तेल घेऊन त्याच्यात उठणं मिक्स करून त्यांनी अंग मस्त चोळायचं आहे की जेव्हा आपण सुगंधी उठणं तेल असं लावून जेव्हा आपण अभ्यंग स्नान करतो तेव्हा शास्त्र असं सांगतं की आपल्याला नरकाचं भय आपलं जातं. आपल्या नेहमीच्या पणत्या आहेत ना मातीच्या छान सुंदर, त्या पणत्या लावाव्यात. त्याची पूर्ण रांग पंगत करावी अशी. त्याला दीपावली असं म्हटलेलं आहे. आपल्याकडे आत्ता गणपती झाल्या काय होतं? पितृपक्ष, हो की नाही? आपण सगळे वाडी ठेवतो, श्राद्ध करतो गुरुजींना बोलवून. आपले पितृदेवसुद्धा संतुष्ट असावेत, तृप्त असावेत. त्यामुळे पितृपक्ष पूर्ण होतो. आणि त्यानंतर पितृ आपले जे असतात ते ज्या ठिकाणून आलेले असतात ते आपल्या स्वस्थानी परत निघालेले असतात उत्तम भोजन करून. तर त्यांना आपण सुद्धा उत्तम आहोत हे कसं सांगायचं? तर आपण आकाशकंदील लावायचा. नरक चतुर्दशीला काय झालं होतं? एक फार मोठा पराक्रम या भूमीवरती झाला होता. नरकासूर म्हणून एक असुर राजा, राक्षस म्हणा राजा म्हणा असा तेव्हा होता कृष्णाच्या काळामध्ये. आणि त्यांनी अत्यंत पराक्रमी राजांना, तो पण पराक्रमी होताच पण तो चांगल्या मनाचा नव्हता, तो तामसिक असा राजा होता. सो त्यांनी असंख्य राजांना बंदिस्त ठेवलेलं होतं. आणि फक्त तिथे तो थांबला नाही, आपल्याकडे अत्याचाराचा जो परिसीमा म्हणलेली आहे त्या चांगल्या घरातल्या स्त्रिया, राजकन्या ह्यांना उचलून आणून त्यांनी जनानखान्यात डांबून ठेवलेलं होतं. आणि असा नरकासुराचा वध कोणीही करू शकत नव्हतं. आणि मग जेव्हा श्रीकृष्णाच्या पत्नी माहिती आहे बरोबर, त्यातली सत्यभामा म्हणून त्याची एक पत्नी आहे, रुक्मिणीनंतर सत्यभामा आहे बरोबर. सत्यभामेनी काय केलं? सत्यभामा आणि श्रीकृष्ण आणि त्यांची सेना ही नरकासुरावर चालून गेली. आणि सत्यभामेनी श्रीकृष्णाला सांगितलं की तुम्ही काय लढाई करता, मागे व्हा, मी करते लढाई. आणि तिने जो काही बाण आणि ह्याचा मारा केला त्या सेनेवरती, असुर सेनेवरती, की ते इतके घाबरले की ही जर अशी लढत असेल तर हिचा आता नवरा तर काय लढेल मग, असं त्यांना अर्धमेलं करून सोडलं तिने. आणि एकमेव युद्ध जे अहोरात्र चाललं असं ते युद्ध होतं. आणि शेवटी नरकासुराचा वध झाला. आणि त्या पराक्रमाला आपण आठवण्यासाठी आपण नरक चतुर्दशी सेलिब्रेट करतो. नरक चतुर्दशीचं महत्त्व देखील आपण आत्ताच पाहिलं दिनविशेष आमच्या विशेष सेगमेंटमध्ये. मात्र दिवाळीच्या निमित्तानं न्यूज 18 लोकमतवर आज सकाळी 10:30 वाजता तुम्हाला शिट्टीतल्या गाण्यांची सुरेल मैफल पाहता येऊ शकणार आहे. त्यामुळं सकाळी 10:30 वाजता बघायला विसरू नका शिट्टीतल्या गाण्यांची ही मैफल. आणि याच महत्त्वाच्या घडामोडींसह आणि या सगळ्या दिवाळीच्या शुभेच्छांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.